अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता ते काँग्रेस आणि विरोधकांच्या निशाण्यावर आलेले आहेत। अशोक चव्हाणांचा महाराष्ट्रातून काँग्रेस संपवण्याचा प्लॅन होता असा आरोप काँग्रेसने केला आणि त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध अशोक चव्हाण यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाल्याचं आता चित्र आहे। अशोक चव्हाणांनी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचं कमळ हाती घेतलंय। तेव्हापासूनच काँग्रेसने अशोक चव्हाणांना लक्ष्य केल्याचं दिसतंय। आता लोकसभा निवडणुकीत तर चव्हाण विरुद्ध काँग्रेस यांच्यातला संघर्ष आणखी तीव्र झाल्याचं दिसतंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी तर भोकर विधानसभेत अशोक चव्हाणांना विरोध होत असल्याचा आरोप केलाय। पण पटोले एवढ्यावर थांबले नाही। त्यांनी अशोक चव्हाणांनी काँग्रेसमध्ये राहून काँग्रेस संपवण्याचं काम केलं असा गंभीर आरोप केलाय। आता काँग्रेसवर बोलणं त्यांनी टाळावं। काँग्रेसच्या नावाने खूप कमवलं तुम्ही, काँग्रेसच्या नावाने खूप राज्य भोगलं आणि काँग्रेसला कसं संपवायचं हे त्यांनी प्लॅन केलेला होता। बरं झालं की आज आमच्यात नाही। नाना पटोलेंनी थेटपणे अशोक चव्हाणांविरोधात हल्लाबोल केल्यानं अशोक चव्हाणही मैदानात आले। त्यांनी नाना पटोलेंचे आरोप त्यांच्यावरच उलटवत पलटवार केल्याचं दिसलं। नानांना आधी या गोष्टीचा विसर पडलेला आहे की नाना काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते। त्यावेळेस नानांनी काय केलं होतं? आम्ही तसं तर काही केलं नाही। एकंदरीतच लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंपल्याचं दिसतंय। त्यात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण हे सध्या नाना पटोलेंच्या टार्गेटवर आहेत। त्यामुळेच आता नाना पटोले विरुद्ध अशोक चव्हाणांचा हा शाब्दिक संघर्ष थांबतो की असा सुरू राहतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।